जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत आहे. बंधू भगिनींनो, आपल्यासाठी आता घेऊन आलो नवीन व्हिडिओ भूत प्रदोष, त्याचे महत्व व भूत प्रदोषची व्रत कथा काय आहे ती. भूत प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय असे व्रत आहे. या व्रताचरणाने उपासकांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. हे व्रत करणाऱ्यांनी प्रदोष कालामध्ये भगवान शिवांचे पूजन करावे. प्रदोष काल म्हणजे सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतरचा कालावधी असतो. सूर्यास्तापासून या व्रताचे पूजन सुरू करावे व पांढऱ्या रंगाचा नैवेद्य म्हणजे खिरीचा नैवेद्य भगवान शिवांना अर्पण करावा आणि आपण या व्रताचे पारणे म्हणजेच उपवास सोडावा. बंधू भगिनींनो, प्रत्येक वारानुसार प्रदोष व्रत असते आणि त्या प्रत्येक वारानुसार वेगवेगळ्या प्रदोष व्रतांच्या कथा आहेत. आज आपण भूत प्रदोषाची व्रत कथा काय आहे ते पाहणार आहोत. चला तर मग ऐकूया व वाचूया भूत प्रदोष व्रत कथा. भूत प्रदोष व्रत कथा प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका पुरुषाचा विवाह झाला. पुढे काही दिवसांनी सासरचे आमंत्रण आले म्हणून तो पत्नीसह तेथे गेला. सासरच्या मंडळींनी त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. त्याला आग्रहाने ठेवून घेतले. काही दिवसांनी तो स्वगृही जाण्यास निघाला. तो बुधवार होता. त्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीला निरोप देणे शुभ नसते म्हणून त्याच्या सासू सासऱ्यांनी व अन्य मंडळींनी त्याला दुसऱ्या दिवशी प्रस्थान करण्याची विनंती केली, पण त्याने कोणाचे ऐकले नाही. महत्वाचे काम आहे, मला कोणत्याही परिस्थितीत गेलेच पाहिजे असे त्याने सासू सासऱ्यांना व इतर नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे त्याच्या सासरच्या मंडळींना ही नाईलाज झाला आणि त्या पती पत्नीला नाखुशनेस निरोप दिला. तो गृहस्थ बैलगाडीतून पत्नीसह आपल्या नगराकडे निघाला. मार्गामध्ये त्याच्या पत्नीला खूप तहान लागली. तिच्या घशाला कोरड पडली. तेव्हा तो तांबे घेऊन पाणी आणण्यासाठी गेला. काही वेळाने परत आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला मोठे आश्चर्यच वाटले व राग आला. कारण त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाने आणलेले पाणी पिऊन त्याच्याशी हसत खेळत गप्पा करीत होती आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पत्नीला जाब विचारण्यासाठी तो पत्नीजवळ गेला तेव्हा आपली पत्नी आपल्या सारख्याच दिसणाऱ्या अन्य पुरुषाशी बोलत आहे हे पाहून त्याची बुद्धीच कुंठित झाली. तो त्या पुरुषाशी वाद घालू लागला. त्याची पत्नी संभ्रमात पडली. या दोघांपैकी आपला पती कोण हे तिलाही कळेना. ती रडू लागली. त्यामुळे मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाढली. तेवढ्यात राजाचे शिपाई धावत आले. त्यांनी त्या स्त्रीला विचारले, हा काय प्रकार आहे? या दोघांपैकी तुझा खरा पती कोण? ती बिचारी काय बोलणार? तिला काही कळतच नव्हते. तेव्हा भर रस्त्यात ओढवलेला हा प्रसंग पाहून त्या पुरुषाच्या डोळ्यात पाणी आले. सासरचे माणसे आज बुधवारी त्रयोदशी असताना जाऊ नको असे सांगत होते, परंतु आपण त्यांचे ऐकले नाही. त्यामुळेच आपल्यावर हा प्रसंग ओढवला आहे. या विचाराने तो पश्चाताप करू लागला आणि भगवान शंकरांना हात जोडून म्हणाला, प्रभू, माझ्याकडून अपराध घडला आहे तर आपण मला क्षमा करा. भविष्यात मी असा चुकीचा निर्णय कधीही घेणार नाही. तुम्ही माझे व माझ्या पत्नीचे रक्षण करावे. त्या गृहस्थाने कळवळून अशी प्रार्थना केली. तेव्हा तो दुसरा पुरुष गुप्त झाला. मग ते पती पत्नी सुखरूप आपल्या घरी आले. त्यानंतर ते दोघे पती पत्नी नियमपूर्वक भूत प्रदोष करू लागले. वधूवरांचे गुणमिलन, वैवाहिक समस्या, नोकरीविषयक समस्या, शारीरिक व्याधींच्या समस्या असतील तर आपण व्हॉट्सअप किंवा कॉलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. बंधू भगिनींनो, आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. संपर्क क्रमांक 75 88 57 90 20
या क्रमांकावर संपर्क साधावा.